हॅलो. इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक्स ह्या विषयांचा अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चार्ज म्हणजे काय हे माहीत करून घेणं गरजेचं असतं. कारण आपल्या डोक्यामध्ये चार्ज, त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचा एक्झॅक्टली आपल्याला त्याचा कसा उपयोग होतो आहे याविषयी जरा कायम संभ्रम असतो. सो आपल्याला हे जर टाळायचं असेल तर आपल्याला चार्ज विषयी माहिती करून घेणं फार गरजेचं आहे. चार्ज इज अ प्रॉपर्टी असोसिएटेड विथ मॅटर. म्हणजे एखाद्या कुठल्याही मॅटर किंवा पदार्थाशी असोसिएट असणारी ही प्रॉपर्टी आहे की ज्या प्रॉपर्टीमुळे त्या पदार्थाला इलेक्ट्रिकल किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टीज बहाल केल्या जातात. म्हणजे एखाद्या पदार्थामध्ये जर आपण इलेक्ट्रॉन्स ऍड करत गेलो तर इलेक्ट्रॉन्सवर तुम्हाला माहीतच आहे निगेटिव्ह चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉन्स जर त्याच्यामध्ये सारखे टाकत गेलो तर त्याला निगेटिव्ह चार्ज मिळतो. किंवा एखाद्या ॲटम मधला एखादा इलेक्ट्रॉन आपण कमी केला किंवा त्या ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन्स वाढवले आपण टाकत गेलो बाहेरून तर त्या ॲटमला आपल्याला निगेटिव्ह चार्ज मिळतो. कारण एक्सेस इलेक्ट्रॉन्स जेव्हा बाहेरून येतात तेव्हा ती बॉडी काय होत जाते, निगेटिव्ह होत जाते. आणि याच्या उलट जेव्हा एखाद्या सबस्टन्समधनं आपण किंवा एखाद्या ॲटम मधनं किंवा एखाद्या कुठल्याही मेटलमधनं आपण जर इलेक्ट्रॉन्स काढून टाकले तर त्याला पॉझिटिव्ह चार्ज मिळतो. म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज मिळणं हे कशामुळे होतं तर फक्त इलेक्ट्रॉन्समुळे. इलेक्ट्रॉन्स ऍड करत गेलो आपण की आपल्याला निगेटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन्स जर काढून टाकत गेलो तर आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज. सो एखादा पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज यांचे कन्सेप्ट जे आहेत ना ते डोक्यामध्ये आपल्याला फिक्स. आपल्याकडे एक डायमंडचं नेकलेस असतं, म्हणजे अमेरिकन डायमंडचं सपोज एक नेकलेस असतं. त्या नेकलेसमध्ये सगळीकडे डायमंड्स लावलेले असतात छोटे छोटे बारीक. आणि कालांतराने काय होतं ते जुनं झालं की त्यातले डायमंड्स जे आहेत ते खाली पडतात. ते जरी खाली पडले तरी त्या ठिकाणी एक छोटासा बारीक खड्डा तयार असतो तिथे. सो जर आपण चार्ज हा कन्सेप्ट जर ह्याला जर लागू केला आपल्याला तर आपल्याला तो अतिशय क्लिअर समजतो. म्हणजे बाहेर पडलेला जो डायमंड आहे तो निगेटिव्ह चार्ज हा बाहेर निघून गेला आणि त्याची जागा रिकामी झाली. त्या रिकाम्या जागेला आपण पॉझिटिव्ह चार्ज असं म्हणतो. म्हणजे लॅक ऑफ इलेक्ट्रॉन आणि एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन्स हे दोन कन्सेप्ट हे आपल्याला एखादी बॉडी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह बनवून देतात. आता हा चार्ज काय असतो तर इट इज अ टोटली स्केलार क्वांटिटी आहे. आपण जरी म्हणालो की एखाद्या तारेतून चार्ज वाहत गेला म्हणजे त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी वाहत जाते, पण तसं नाही. चार्ज इज अ स्केलार क्वांटिटी आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या दोन प्रकाराचेच हे चार्जेस असतात. अर्थातच चार्ज हा ट्रान्सफरेबल असतो. म्हणजे एका बॉडीमधनं चार्ज आपल्याला दुसऱ्या बॉडीमध्ये ट्रान्सफर करता येतो. चार्ज हा ऑलवेज असोसिएटेड विथ मास. विदाउट मास चार्ज हा अस्तित्वातच राहू शकत नाही. कारण मी आत्ताच सांगितलं इट इज अ प्रॉपर्टी ऑफ मॅटर. आणि मॅटरच तुम्ही गायब केलं तर तुम्हाला चार्ज हा मिळणारच नाही. कारण मॅटर असेल तर इलेक्ट्रॉन्स असतील, इलेक्ट्रॉन्स असतील तर ते आपल्याला काढता येतील किंवा त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स ऍड करता येतील. आणि ह्या कंडिशनमुळे मग आपली जी बॉडी आहे ती आयदर आपल्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह झालेली दिसून येईल.
आता एखादा स्पियर जो असतो, आता याचा तुम्हाला आणखीन एक मजेशीर उदाहरण तुम्हाला सापडेल याच्यामध्ये, की एखादा स्पियर असतो, आयर्न स्पियर, लोखंडाचा एक आपण स्पियर घेतला आणि त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन्स ऍड करत राहिलो. इलेक्ट्रॉन्स जसजसे ऍड होतील, 10 लाख 25 लाख असे खूप मोठ्या संख्येने इलेक्ट्रॉन्स जर त्याच्यामध्ये ऍड केले तर तो निगेटिव्हली चार्ज होईल. आणि निगेटिव्हली चार्ज झाल्यामुळे त्याचं वेट किंवा वजन जर आपण फाईन लेवलवर जर चेक केलं तर आपल्याला ते वाढलेलं दिसून येईल. म्हणजे एखादी बॉडी ही जेव्हा निगेटिव्हली चार्ज होते तेव्हा तिचं वजन वाढतं, कारण आपण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स टाकत असतो. इलेक्ट्रॉन्सचं वजन हे निग्लिजिबल जरी असलं तरी त्यांना वजन असतं आणि ते एकाच ठिकाणी अॅक्युम्युलेट झाल्यामुळे तुम्हाला त्याचं वजन वाढलेलं दिसून येतं. अर्थात आपल्याला त्याचा फाईन, म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं की अगदी फाईन क्वालिटीमध्ये ते वजन वाढलेलं असतं, आपल्याला जनरली जाणवत नाही ते. आणि जर आपण एखाद्या वस्तूला, एखाद्या स्पियरला आपण पॉझिटिव्हली चार्ज करतो आहोत, म्हणजे त्यातनं इलेक्ट्रॉन्स बाहेर काढून टाकतो आहोत, तर आपण तेवढं वेट त्याचं कमी करतो आणि पॉझिटिव्हली चार्ज जी बॉडी राहील त्या बॉडीचं वेट हे कमी झालेलं असतं. म्हणजे निगेटिव्हली चार्ज बॉडीचं वेट वाढलेलं असतं आणि पॉझिटिव्हली चार्ज बॉडीचं वेट हे कमी झालेलं असतं. सो याच्याविषयी अधिक माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये.